नाशिकचं बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरण आता सोशल मीडियातल्या चर्चातून चौकातल्या चर्चांवर आले। तुम्ही बघू शकता, हा बॅनर लागलेला आहे, त्याच्यात म्हटलंय की हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। मनोज, अमित व समस्त नाशिककर। तर थोडक्यात कुठेतरी ही भावना आहे नाशिककरांची अज्ञातांनी हे बॅनर लावलेलं आहे। काल पण पंचवटीत एक बॅनर असंच बॅनर लागल्याची चर्चा होती, मात्र त्याचे व्हिडिओ किंवा फोटो भेटू शकले नाही। आज मात्र हे बॅनर दिसते आपल्याला आणि नेमकी काय चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे याचं एक जिवंत उदाहरण हे बॅनर आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जरी म्हटलं असं नो हनी नो ट्रॅप, पण त्याची गुप्त चौकशी चालू आहे। कथित जो हॉटेल मालक आहे आणि जी महिला आहे यांची चौकशी झालेली आहे। महिलेनी जेव्हा काही लोकांनी त्या संबंधित महिलेचं नाव जे समोर येत होतं, तिला जेव्हा संपर्क केला तेव्हा तिने स्पष्टप्रकारे धुडकावून लावला आहे सर्व प्रकारात। तर जे अधिकारी होते त्यांनी पण सांगितलेलं आहे की या प्रकारात आमचा काही संबंध नाहीये, मी कुठेही याची तक्रार अथवा चौकशी सुरू नये असंही अधिकारी सांगतायत। मात्र या प्रकरणाची चर्चा जोरदार आहे आणि हे प्रकरण इथंच थांबेल असं सध्या तरी दिसत नाहीये। आपण बघू शकतो आणि ज्या महिलेचा एक अर्ज जो माध्यमांच्या हाती लागला होता, त्यांनी माध्यमांनी त्या आधारे काही बातम्या केल्या होत्या, त्याच्यात टोटल 72 अधिकाऱ्यांचे नाव आहे असं म्हटलं जात आहे। मात्र आतापर्यंत काही गुन्हा दाखल नाहीये। सध्या तरी ही चर्चा हे आणि त्या प्रकारे फक्त सोशल मीडियात आणि आता चौकात असं चव्हाट्यावर आलेलं आहे आणि ते गाजते। प्रवीण ठाकरे, मुंबई तक, नाशिक। नाशिकचं बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरण आता सोशल मीडियातल्या चर्चातून चौकातल्या चर्चांवर आले। तुम्ही बघू शकता, हा बॅनर लागलेला आहे, त्याच्यात म्हटलंय की हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। मनोज, अमित व समस्त नाशिककर। तर थोडक्यात कुठेतरी ही भावना आहे नाशिककरांची अज्ञातांनी हे बॅनर लावलेलं आहे। काल पण पंचवटीत एक बॅनर असंच बॅनर लागल्याची चर्चा होती, मात्र त्याचे व्हिडिओ किंवा फोटो भेटू शकले नाही। आज मात्र हे बॅनर दिसते आपल्याला आणि नेमकी काय चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे याचं एक जिवंत उदाहरण हे बॅनर आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जरी म्हटलं असं नो हनी नो ट्रॅप, पण त्याची गुप्त चौकशी चालू आहे। कथित जो हॉटेल मालक आहे आणि जी महिला आहे यांची चौकशी झालेली आहे। महिलेनी जेव्हा काही लोकांनी त्या संबंधित महिलेचं नाव जे समोर येत होतं, तिला जेव्हा संपर्क केला तेव्हा तिने स्पष्टप्रकारे धुडकावून लावला आहे सर्व प्रकारात। तर जे अधिकारी होते त्यांनी पण सांगितलेलं आहे की या प्रकारात आमचा काही संबंध नाहीये, मी कुठेही याची तक्रार अथवा चौकशी सुरू नये असंही अधिकारी सांगतायत। मात्र या प्रकरणाची चर्चा जोरदार आहे आणि हे प्रकरण इथंच थांबेल असं सध्या तरी दिसत नाहीये। आपण बघू शकतो आणि ज्या महिलेचा एक अर्ज जो माध्यमांच्या हाती लागला होता, त्यांनी माध्यमांनी त्या आधारे काही बातम्या केल्या होत्या, त्याच्यात टोटल 72 अधिकाऱ्यांचे नाव आहे असं म्हटलं जात आहे। मात्र आतापर्यंत काही गुन्हा दाखल नाहीये। सध्या तरी ही चर्चा हे आणि त्या प्रकरण फक्त सोशल मीडियात आणि आता चौकात असं चव्हाट्यावर आलेलं आहे आणि ते गाजते। प्रवीण ठाकरे, मुंबई तक, नाशिक। नाशिकचं बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरण आता सोशल मीडियातल्या चर्चातून चौकातल्या चर्चांवर आले। तुम्ही बघू शकता, हा बॅनर लागलेला आहे, त्याच्यात म्हटलंय की हनी ट्रॅप एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। मनोज, अमित व समस्त नाशिककर। तर थोडक्यात कुठेतरी ही भावना आहे नाशिककरांची अज्ञातांनी हे बॅनर लावलेलं आहे। काल पण पंचवटीत एक बॅनर असंच बॅनर लागल्याची चर्चा होती, मात्र त्याचे व्हिडिओ किंवा फोटो भेटू शकले नाही। आज मात्र हे बॅनर दिसते आपल्याला आणि नेमकी काय चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे याचं एक जिवंत उदाहरण हे बॅनर आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जरी म्हटलं असं नो हनी नो ट्रॅप, पण त्याची गुप्त चौकशी चालू आहे। कथित जो हॉटेल मालक आहे आणि जी महिला आहे यांची चौकशी झालेली आहे। महिलेनी जेव्हा काही लोकांनी त्या संबंधित महिलेचं नाव